हॅलो गाईज, तर मी आदित्य. तुम्ही बघताय आजचा आपला नवीन ब्लॉग. तर कोब्यावर थोडाफार राडा झाला आहे, कारण की आता कोबा धुत नाही आपण. इकडं आपल्याला जरा हे काम करायचे एक खड्ड्याचं उतारीच्या, त्यामुळे शेण वगैरे गोळा केले. बरं ते जाऊ दे, तुम्हाला ते सांगणे उद्याच्या ब्लॉगमध्ये काय करायचं आहे. सध्या ज्याच्यासाठी ब्लॉग बनवला ते सांगतो महत्त्वाची गोष्ट. तर आता ही गाय आपली नवीन आणलेली होती या पर्याकून 2 महिन्याच्या बोलू. तर हिने थोडं टाईम जास्त दिवस घेतलं. मी तुम्हाला म्हणलं आज येईन उद्या येईन. हिने आता 5-6 दिवसात कास केली एवढी, आणि अजून 5-6 दिवस घेईन ती वर. आणि गाईला मी खाद्य टाकते 3 किलो. औषध काय वगैरे चारलेलं नाही आपल्या कोणत्याच गायला. औषध वगैरे काय चारीत नाही मी. औषधांनी काय होते, एवढा रिझल्ट येत नाही. पहिल्यांदा पप्पान ते चारायचे, पण एवढा रिझल्ट येत नव्हता. गाया दूध देत नव्हत्या, कास वगैरे एवढी करीत नव्हत्या, सुजायची फक्त पुढं कास. तर आता नुसत्या गाया मेन कास करतात आणि दूध वगैरे येल्या होत्या त्याच्यात. आता मी जेव्हापासून गोट्यात हे करायला लागलो आहे ना, इंटरफेस बघायला लागलो, तेव्हापासून मी गायांना औषध वगैरे काही चारीत नाही. त्यामुळे गाया खराब टाकतो मी त्यांना दिवसात 6 किलो. तर आता गाया कासा वगैरे चांगलं करतात. हिची बी तब्येत झाली, आपण आणली तेव्हा बरीच खराब होती. कास वगैरे केली, अजून 20 दिवस घेईन. दोन्ही गाय आपल्या गोट्या होत्या, डिलिव्हरी देणार लवकरच. आणि खुराकामुळे काय होतं, तब्येती होत्यात गायांच्या. कास करतात, पहिल्यावर दूध देतात, कास दूध तयार होतं चांगलं. आता हिची कास जेवढी आहे तेवढी ही सांगा मला तुम्ही, हिचं कुठं सूज आहे का त्या कासाला? सगळी नुसती कास आहे, सूज कुठंच नाही आहे. ही गाय अजून 5-6 दिवसात येईन. आणि आता ही थोडी खराब दिसते, कारण की तिने खायचं कमी केले थोडं कासाला लागल्यापासून. तर एवढंच की एवढं तुम्ही औषधं वगैरे चारण्यापेक्षा आहे ना, खुराक टाका गायांना. मला त्यातच रिझल्ट वाटते, त्यामुळं सांगतो तुम्हाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाकीचं उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा.